श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. आणि स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. ज्याचा विचार तुम्ही करणार आहात तेच तुम्ही बनणार आहात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात तर तुम्ही कमकुवतच बनत राहाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही लवकरच बलवान बनाल. देव म्हणतात, मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणासारखी असते. जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते. मित्रांनो, आज स्वामी तुम्हाला एक संदेश देऊ इच्छित आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, भाग्यवंत ठराल. बाळा, देव म्हणतात, आपले व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. बाळा, देव म्हणतात, तू तुझ्या कामांमध्ये खूप व्यस्त आहे हे मला माहिती आहे. म्हणून तू आमच्यासाठी 1 मिनिट पण वेळ काढू शकत नाहीस. पण स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात ते तुमची इच्छा असते की तुम्ही किती काय करता. फक्त स्वामी सांगत आहेत की आत्ताचे येणारे पुढील 2 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. स्वामी म्हणतात, आमचे काही ऐकाल तर तुमचे भले होईल आणि नाही ऐकाल तर तुम्हीच त्यापासून दूर राहाल. बाळांनो, स्वामी म्हणतात, माणसाला कितीही अशक्य वाटले तरी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतकी शक्ती आहे यावर त्याला कधीच स्वतःवर विश्वास नसतो. बाळांनो, माणसाची आपल्या मनाला खुलासा केला तर त्यांच्यातील शक्ती ओळखून त्याचा वापर करून तू अशक्य असलेली ही गोष्ट कामे शक्य करून दाखवू शकतोस. स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हे चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विश्वास असेल तरच तुम्ही सबस्क्राईब करा. कारण जे स्वामींचे भक्त एका जागी आले तर आपण स्वामींना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो. स्वामींचे विचार चांगले आहेत. ज्याचा जर कोणी आपल्या जीवनात उपयोग केला तर त्याचे जीवन इतक्या चांगल्या स्तराला जाईल त्याचा त्याने कधीही विचार केला नसेल. त्याच्या जीवनात त्याला कधीही दुःख भोगावे लागणार नाही. ते कोणतीही गोष्ट करेल ते त्याला सुखाचीच होईल. आणि जे काम करण्यास तो सुरुवात करेल त्यामध्ये त्याला 100% यश मिळेल. नक्कीच तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तरच, स्वामी शक्तीला मानत असाल तरच व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, देव म्हणतात, कधीही कुणाची निंदा करू नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा नसेल तर पुढे नका करू. पण त्यांना हातसुद्धा जोडू नका. कारण तुम्हाला मदत करायची नसेल तर मदत करू नका. पण त्यांचा अपमानही करू नका. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या.
दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल, आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकून तरी बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे होय. जीवनात आपल्याला जे काही करायचे आहे त्याचा मार्ग तयार स्वतःला करावा लागेल, आणि तो स्वतः तयार केला तर आपल्याला नक्कीच यश मिळेल, कारण आपण तो स्वतः तयार करून त्यांच्यावर स्वतः चालू शकतो. आपले स्वामी माऊली म्हणतात, या जगात 7 अब्जापेक्षाही जास्त लोके आहेत. त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? एका माणसाने किंवा 10 ते 12 माणसांनी तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी सांगितल्या किंवा त्यांनी तुम्हाला विरोध केला, तुमचे काम जर प्रामाणिकपणे तुम्ही कराल आणि चांगलं होत असेल तर त्या 10-12 माणसांनी किंवा एका माणसांनी त्यांच्या मतावर तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका. जीवनात नेहमी सत्यासोबत चाला, मग वेळ आपोआपच तुमच्यासोबत चालायला लागेल. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. पण माझ्या बाळांनो, स्वामी म्हणतात, जीवनात कधीही तुम्ही सरळ रस्त्याने गेलात तर नक्कीच तुम्हाला उशीर लागेल, पण यश नक्कीच मिळेल. पण कधी जीवनात आडवी उभी रस्ते नसतात, ही ध्यास लागतात. जर तुम्ही काही आडवे उभे नसते, थोडेफार घेतले असतील तर नक्कीच ते तुम्ही चांगलेच केले. पण सर्वच मार्ग आणि उभे करून चालणार नाही, तर सरळ मार्गानेही चालत राहा. शॉर्टकट केल्यानं काहीच होत नाही. स्वामी माऊली सदैव म्हणतात, त्याचा पाठलाग करताना अर्ध्यात वाटेने मागे जाण्याचा विचार करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्यात तुम्ही तुमचे अंतर, तुमचे उद्दिष्ट आहे, तुमचे ध्येय आहे, इथपर्यंत आलात तर वापस जायला तुम्हाला तेवढाच वेळ आणि तेवढाच मार्ग चालावा लागणार आहे. आणि जर तुम्ही तेवढाच पुढे चाललात तर कदाचित तुमचे जे ध्येय आहे, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे यातला काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. छोटी मोठी तर अडचण येणारच आहे. आयुष्य म्हणजे अपयश आणि यश या दोन्ही बाजू असतात, आणि जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा तुम्हाला यश काय याची चव करता येईल. आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्याने दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्याच कलाकारांना दिल्या जातात. काही चांगल्या गोष्टी राहतात जे चांगल्या माणसांना दिल्या जातात. साध्या माणसांना तर साध्याच गोष्टी मिळत असतात. देव म्हणतात, दयाळूपणा दाखवा, नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ते तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासून पहा, आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. तुमच्या बरोबर घडत असलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्यात नक्कीच येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. देव म्हणतात, तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला, आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. बाळांनो, स्वामी म्हणतात, जेव्हा आयुष्य असावे तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवते तेव्हाही समजा
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही मिळवायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, मेहनतीशिवाय मैत्री नाही. जर तुम्ही मेहनतीशी मैत्री केलात तर नक्कीच तुम्ही जे इच्छा आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, या गोष्टीवर तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही, पण जेव्हा तुम्ही मेहनतीवर विश्वास ठेवाल तेव्हा नक्कीच तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. जेव्हा आयुष्य फसवेल तेव्हा तुम्हाला हसायचे आहे. रागात कधी चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो पण बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. आपला मूड चांगला होतो तेव्हा आपण जवळपास सर्व काही विसरतो, पण रागाच्या भरात ज्याला आपण काही जे शब्द बोललो होतो ते कधीच विसरत नाही. कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीची गरज लागते. प्रचंड डोंगर उचलला तो त्यासाठी तुम्हाला एक दिवस एक रात्र एक करावी लागते. रक्ताचे पाणी करावे लागते. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगा, हे कधीही चांगलं असतं. देव म्हणतात, द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक विश्वसनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवं. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्याला शिका. देव म्हणतात, 1000 पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाऱ्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका. देव म्हणतात, आपण जो विचार करतो त्याचेच फळ आपल्याला मिळत असते. एक क्षण दिवस बदलू शकतो, पण एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि आयुष्य आपले जीवन बदलू शकते, जग बदलू शकते. आदर हा आरशाप्रमाणे आहे. तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला मिळेल. प्रत्येक संकटाने माणसाचे मन दुखावते, हे खरे आहे, पण त्यातूनच माणसाला आयुष्यात शिकायलाही मिळते. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.